1992 साली राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये त्यावेळचे राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये हा वाडा राष्ट्राला अर्पण केलेला आहे. महत्त्वाचा भाग आहे तो हा भाग आहे की या भागामध्ये सावित्रीबाई फुले यांचं जे कार्य होतं ते कार्य म्हणजे बालहत्या प्रतिबंधक ग्रह. तर या बालहत्या प्रतिग्रहामध्ये कितीतरी वाट चुकलेल्या महिला किंवा त्या ज्यांचे पती जास्त वयाचे त्यांचे लोकनिधन झाल्यानंतर ज्या विधवा झाल्या त्या विधवा महिलावर कोणी त्यांच्या घरातल्याच लोकांनी काही लोकांनी अत्याचार केले, त्याच्यातून काही गर्भवती झाल्या, त्यांची मुलं संगोपन करण्याचं काम महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी या विधवा संगोपन ग्रह किंवा बाळंतीण ग्रह इथं बालहत्या प्रतिबंधक ग्रह म्हणून हे वापरलेलं ग्रह आहे. अतिशय महत्त्वाचं काम या ग्रहामधून झालेलं आहे. ही आठवणी शासनाने काही प्रमाणात केलेले आहेत, काही प्रमाणात करायला पाहिजे. अजून जागा वाढवण्याचं काम चालू आहे. एक महात्मा ज्योतिराव फुले चित्र आहे आणि या तैलचित्रामध्ये सुद्धा महात्मा ज्योतिराव फुल्यांचं चांगलं तैलचित्र या ठिकाणी शासनाने लावलेलं आहे. तर हा जो वाडा आहे तर हा वाडा हा बहुजनांसाठी एक स्मारक प्रेरणास्थळ आणि दरवर्षी इथे येऊन आपण नतमस्तक व्हावं असा हा वाडा आहे. या वेड्याचं दर्शन सर्वांनी महिलांनी आणि दलितांनी मागासवर्गीयांनी घेतलं पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा वाडा. या वाड्यामध्ये हे जे ऐतिहासिक घटना या ठिकाणी अनेक घडलेल्या आहेत. या वाड्यामध्ये ही जी आपल्याला विहीर दिसते आहे या विहिरीमध्ये ज्या पुण्यामध्ये दलितांना पाणी पिण्यासाठी सुद्धा मिळत नव्हतं, त्या अस्पृश्यता मानली जात होती, त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांनी सगळ्यांचा विरोध पत्करून हा विहिरीतलं पाणी या दलितांना सगळ्या इथल्या झोपडपट्टीवाशांना देण्याचं काम त्यावेळेला केलेलं आहे. तरी एक ऐतिहासिक विहीर आहे. त्या ऐतिहासिक विहिरीची आठवण म्हणून सरकारने याचं संगोपन केलेलं आहे आणि इथं एक स्मारक चांगल्या प्रकारे या विहिरीचं केलेलं आहे. तसं आता एक महात्मा ज्योतिराव फुले यांचा हा जुना वाडा आहे आणि ह्या वाड्यामधूनच महात्मा ज्योतिराव फुले यांनी सामाजिक कार्य अति उच्च कोटीचं काम इथं केलेलं आहे. इथं महात्मा ज्योतिराव फुले यांचं एक हस्तिकलश आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा हस्तिकलश या ठिकाणी ठेवलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी म्हटलेलं होतं की माझं दफन याच ठिकाणी करावं, परंतु त्यावेळेला परवानगी न मिळाल्यामुळं त्यांना अग्नी देण्यात आला आणि अग्नी देण्यात आल्यानंतर त्यांच्या अस्थीचं हे स्मारक आहे आणि या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अस्थी या ठिकाणी आहे. त्याचं हे आपण या